सी द पॉइंट म्हणजे मी तो सांगितलं ना की तुम्ही स्वतःच्या खात्रीसाठी हा ज्या फंक्शन आहे, हा ज्या काम आहे ते पूर्णपणे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे. बरोबर, पूर्णपणे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. उदाहरणासाठी जर एक गावच्या लोकांनी ठरवलं की नाही पोलीस प्रशासन बरोबर काम नाही करत आहे, आम्ही एक स्वतःचा प्रयोग करतो, आम्ही पोलीस आणि जेल आम्ही स्वतः तयार करतो आणि बघतो की कसं होईल, तो नाही चालणार ना तसा. आलो लक्षात. जे काम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीचे आहे, प्रशासकीय यंत्रणाचे आहे ते आम्हालाच करावे लागेल. ते त्या ठिकाणी तुम्ही एक प्रयोग आणि एक्सपेरिमेंट नाही करू शकतो. आज जे लोक बोलले आहेत, नंबर 1 जे उमेदवारांनी आक्षेप घेतला होता सगळीकडे त्यांच्यावर आम्ही त्या दिवशी गुन्हा दाखल केला आहे. 89 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. आता किती गुन्हा दाखल करायचे काय करायचे नाही ते प्रशासकीय भाग आहे. फक्त गुन्हा दाखल जर तुम्ही करत फिरला ना तर लोकांना काय वाटतं की खरंच काही झालं असेल त्यामुळेच हे लोक एवढे हे आहे. तर जसं मी सांगितलं की आमच्या डबल स्ट्रॅटेजी राहील. एक तर आम्ही कारवाई पण करू, त्यावर ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावर आम्ही करू, आणि दुसरा नायब तहसीलदार प्रांत तिथे जाऊन थोडे दिवसानंतर तिथे जाऊन लोकांना समजून पण सांगतील. हे दोघं मतलब तुम्हाला स्ट्रॅटेजी करूनच ठेवावी लागते. जसं मी सांगितलं की शेवटची मार्केटवाडी जी आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये आहे, त्याचे नागरिक आमचेच लोक आहे. सर्वांच्यावर गुन्हा दाखल करणे हे योग्य राहणार नाही. आम्ही ते ऐका ना 89 ऐका हा तर त्यांच्यावर पण कारवाई होईल.